हाँ बच्चू बोलतो। हाँ त्याने आता आज कलेक्टर आले होते, कलेक्टर आणि एसपी आले होते। पालकमंत्र्यांशी बोलणं झालं, ते म्हणतात आम्ही मीटिंग लावू। म्हटलं आम्ही मीटिंग लावण्यावर काही उपोषण मागे घेत नाही, आम्हाला निर्णय पाहिजे, निर्णय झाल्याशिवाय आम्ही ते मागे हटणार नाही। हेलो पालकमंत्री कोण आहे? कलेक्टर पालकमंत्री बावनकुळे आहे, बावनकुळे। हाँ हॅलो, मीटिंग ते मुख्यमंत्र्यांसोबत लावतो म्हणत होते। मीटिंग तर मागे झाली होती, निर्णय घेतला पाहिजे, निर्णय घेतला ते पाहिजे पाठवून आवाज। उद्या तुमच्याकडून कोणी आलं तर बरं होईल। हाँ हाँ आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि नंतर लगेचच पवारसाहेबांना पराने काय बोलून झालं, पवारसाहेबांनी काय म्हटलं? पवारसाहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो, कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छासोबत आहे असं त्यांनी सांगितलं। आणि कलेक्टरांनी बावनकुळेसोबत बोलणं करून घेतलं। पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले, तुम्ही उपोषण सोडवा, आम्ही बैठक लावू। मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना, तर बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही, निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही। पवारसाहेबांनी राष्ट्रवादीतून कोण येणार आहे, मग त्यांचा पाठिंबा कसा असणार आहे? मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे, असं त्यांचे एक माजी आमदार आहे, त्यांचा फोन आला। गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा।